परीक्षा असताना बरेचसे विद्यार्थी घाबरतात आणि आजारी पडतात. काहींना अस्थमाचा अटॅक येतो, काहींना डेंग्यू होतो, कोणाला ताप येतो, कारण आपल्या ऑरामध्ये ती भीती आलेली असते. तर ही होऊ नये म्हणून आजच्या दिवशी किंवा येणाऱ्या अमावस्येला एक तुम्हाला तोडगा करायचा आहे. तर तो काय करायचा, हातात थोडी शमीपत्र घ्या, काही दुर्वा घ्या, मंदारचं फूल घ्या, जास्वंदाचं फूल घेऊ शकता आणि विघ्न येऊ नये म्हणून 11 अमावस्येला हे सर्व 11 संख्येत अर्पण करायचं आहे तुम्हाला. आणि 11 अमावस्या आईला उपवास करायचा आहे किंवा वडिलांना पण उपवास करायचा आहे, दोघांपैकी एक करू शकतात. 11 अमावस्या फक्त रात्री फराळ करावा आणि कांदा लसूण खाऊ नये, ठीक आहे. संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता, जेवण घेऊ शकता. आणि जागृत गणेश मंदिरात जाऊन जर तुम्ही दर्शन घेतलं तर निश्चितपणे गणेश सूक्ताचं पठण पण करा आणि देवाला सांगा की माझ्या मुलाला कवच द्या. तर निश्चितपणे गणपती बाप्पा गणेश कवच देतील आणि आपल्या घरात मुलं परीक्षे होईपर्यंत आजारी पडणार नाहीत, किंबहुना कधीच आजारी पडणार नाही. झालेली सेवा मी सिद्धिविनायक चरणी अर्पण करते.